भारतानं आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. अशा वेळी नेमकी कोरोनाची परिस्थिती काय आहे आणि आपण काय काळजी घेतली पाहिजे, काय करायला हवंय, याची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत अमेरिकेहून डॉक्टर अभिजित पाटील आहेत. डॉक्टर अभिजित जी, आपलं स्वागत प्रजापत्रामध्ये. नमस्कार. आपल्या लोकांशी संवाद साधण्यासाठी जी संधी तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. अभिजित जी, आपण आता पाहतोय की भारतातही लॉकडाऊन नंतर आता अनलॉक सुरू झालंय. त्यानंतर 3 महिन्यापासून सारं जग कोरोनाशी झुंजतंय. आपण म्हणजे भारत 3 महिन्यापासून झुंजतोय, काही आणखी जवळपास 5-6 महिन्यापासून झुंजताय. तर काय फरक आहे? म्हणजे अगदी सुरुवातीला ज्यावेळेस मार्च मध्ये कोरोना इंट्रोड्यूस झाला भारतामध्ये आणि आज या 2 टप्प्यांकडे आपण कसं पाहताय? आता हे 2 टप्प्यांचं कडे तुम्ही पाहिलं नीट तर आपल्याकडे आणि इतर जगाकडे थोडी परिस्थिती वेगळी आहे. सुरुवातीला जेव्हा कोरोना सुरुवात झाली फेब्रुवारीच्या एंडमध्ये किंवा मार्चच्या सुरुवातीला, त्यावेळेला आपल्याकडे केसेस हे खूप कमी होते. त्या तुलनेने पाश्चिमात्य देशांमध्ये त्याची संख्या खूप मोठ्या झपाट्याने वाढत होती. आपल्याकडे आता तो टप्पा दिसायला सुरुवात झाल्याची भीती थोडी आहे, कारण आपल्याकडे मागच्या काही दिवसांमध्ये दर दिवसाला 10,000पेक्षा जास्त केसेस आपण पाहतोय आणि ते थोडंसं जास्त चिंताजनक आहे. परंतु याचा दुसरा त्याची बाजू अशी आहे की इतर देशांनी ज्यांनी यशस्वीरित्या या कोरोना व्हायरसवर काबू मिळवलाय किंवा यशस्वीरित्या त्याचा प्रतिबंध केलाय, त्यातून आपण भरपूर काही शिकू शकतो आणि त्याचा अवलंब आपल्या समाज व्यवस्थेनुसार किंवा अर्थव्यवस्थेनुसार कसा करता येईल आपल्याला, याकडे पण आपण बघू शकतो. आपण हे पाहतोय की अमेरिकेसारख्या काही देशांनी टाळेबंदी केलीच नाही. म्हणजे अमेरिकेच्या सगळ्या स्टेटनी काही लॉकडाऊन नाही केलं. भारतामध्ये आपण कडेकोट लॉकडाऊन केलं. तर आता प्रश्न मला असं विचारायचं आहे की हे जे लॉकडाऊन केलं जातं किंवा सातत्यानं कंटेनमेंट झोन केले जातात, त्याचा खरोखर कितपत फायदा होतो आणि याचा समाजाच्या मानसिकतेवरही परिणाम काय होतो? खूप चांगला प्रश्न आहे. आता एकतर कसं आहे की हा आजार सगळ्यांसाठीच नवीन आहे, त्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात हा आजार पसरवेल आणि फैलावेल असं मला नाही वाटत की कोणीही अंदाज बांधला होता. त्यामुळे प्रत्येक देशाने वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना आखल्या. आता आपल्या आणि अमेरिका किंवा पाश्चिमात्य देशांचा कंपॅरिझन करणं हे थोडं अवघड जातं, कारण आपल्याकडचं लोकसंख्या आणि त्या प्रकारची जी आरोग्य संस्था आपल्याकडे आहे त्यामध्ये खूप तफावत आहे. आता भारतासारख्या ठिकाणी लॉकडाऊन जे सुरुवातीच्या काळामध्ये झालं ते फायद्याचंच आणि उपायकारक झालं असं मी म्हणेल सध्या. कारण सुरुवातीच्या काळामध्ये पेशंटचा खूप प्रमाणामध्ये उद्रेक होऊ नये ही संकल्पना होती आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची जमावबंदी करण्यासाठी म्हणून लॉकडाऊनकडे तुम्ही पाहू शकता आणि त्याचा बऱ्यापैकी आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये आपण म्हणूया. परंतु लॉकडाऊन हे उत्तर असू शकत नाही मोठ्या प्रमाणामध्ये. त्याला काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आपण ज्या प्रकारचं लॉकडाऊन केलं ते बरोबर होतं असं एका अर्थाने आपण म्हणू शकू, परंतु ते आता खूप काळासाठी करणं हे त्याचा खूप वाईट परिणाम आपल्याला बघायला भेटतील आणि त्यामुळे आपल्याला रिओपनिंगच्या दृष्टीने विचार करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही आता एक शब्द वापरला की कंटेनमेंट करे. आता जेव्हा केसेस आपल्याकडे समाजामध्ये आपल्याला सापडायला सुरुवात होते, आता इथे सिमॅन्टिक किंवा भाषेमध्ये फरक आहे की आपण आता कम्युनिटी स्प्रेड म्हणायचं की नाही म्हणायचं, परंतु ज्या वेळेला तुम्हाला समाजामध्ये केसेस दिसायला लागतात, म्हणजे ज्या बाहेरून आलेल्या आता केसेस नाही आहेत, म्हणजे ज्या दिवसाला 10,000 केसेस आपल्याला दिसत आहेत, या ट्रॅव्हलशी संबंधित आहेतच असं आपण म्हणू शकत नाही, कारण यातली खूप कमी लोक बाहेरून येत आहेत. आणि याच्यामुळे 2 कन्सेप्ट आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे आयसोलेशन आणि दुसरं म्हणजे क्वारंटीन. आणि याची खरी संकल्पना काय आणि ते कुठे करावं हे समजून घेणं गरजेचं आहे. आयसोलेशन म्हणजे काय की एका व्यक्तीचं हे आयसोलेशन केलं जातं, म्हणजे अलगीकरण आपण ज्याला मराठीत म्हणू, ते एका व्यक्तीपुरतं अवलंबून असतं. ज्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे किंवा बाधा झाल्याचं आपल्याला वाटतं, त्या माणसाने इतर लोकांपेक्षा अलिप्त होणं आणि तो आजार जाऊपर्यंत अलिप्त राहणं. क्वारंटीन म्हणजे एका पर्टिक्युलर ग्रुपचं क्वारंटीन केलं जातं. म्हणजे आता पूर्ण जगाला लॉकडाऊन शहराला लॉकडाऊन करणं किंवा देशाला लॉकडाऊन करणं हे परवडण्यासारखं नाहीये, समाज व्यवस्थेलाही नाही आणि अर्थव्यवस्थेलाही नाही.
परंतु जर एखाद्या एरियामध्ये तुम्हाला केसेस सापडले मोठ्या प्रमाणात, तर तो एरिया तुम्ही क्वारंटाईन करा, म्हणजे अलिप्त करा इतर शहरापासून, आणि बाकीची कामं तशीच तशी सुरू राहतील. त्यामुळे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे आपल्याला. हे जे कंटेनमेंट केलं जातं, म्हणजे पर्टिक्युलर एरिया कंटेनमेंट करणं असेल किंवा शहर लॉकडाऊन करणं असेल, त्याचे सायकोलॉजिकल परिणाम काय दाखवताना दिसत आहेत? आपण काय ऑब्झर्व करताय? अं, याचा खूप मोठ्या प्रमाणावर समाजामध्ये उथळ-पुथळ माजली हे तर आपण पाहूच शकतो. याचा अर्थव्यवस्थेवर, समाज व्यवस्थेवर, इव्हन आपल्या शिक्षण पद्धतीवर किती परिणाम झाला हे आपण दैनंदिन जीवनातून पाहतोच आहोत. अ, अर्थव्यवस्था आपली ही इतर देशांच्या तुलनेमध्ये खूप वेगळ्या प्रकारची आहे. आपल्याकडे 30 ते 40% लोकसंख्या ही दिवसाच्या कामावर पोट भागवणारी आहे. त्यामुळे महिना 2 महिने लॉकडाऊन ठेवून त्यांना कामापासून अलिप्त ठेवून त्यांचं जगणंच मुश्किल होणार आहे. आणि मग त्यावेळेला आपण अशा प्रश्नामध्ये द्विधा मनस्थितीत येऊ, की आजारापासून वाचायचं की महामारीपासून किंवा भूकमारीपासून वाचायचं, आणि तो प्रश्न कधीच उत्तरित करणं खूप अवघड आहे. त्यामुळे ते प्रश्न एका ठिकाणी आहेत, पण आणि माझ्यापेक्षा जास्त अर्थव्यवस्थेतले आणि समाज व्यवस्थेतले लोक जास्त बोलू शकतील. पण मी 2 गोष्टींकडे लक्ष वेधू इच्छितो, की या आजारामुळे ज्या समाजामध्ये द्रोही निर्माण होण्याचे प्रकार काही मी वाचले किंवा पाहिले, त्याच्याबद्दल मला जास्त काळजी वाटते. एका जातीमुळे किंवा धर्मामुळे आपण अशा गोष्टींकडे बघण्यात आता अर्थ नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं हे खूप गरजेचं आहे. कारण कोरोना हा डिफरन्स करत नाही, की तुम्ही कुठल्या जाती, धर्म, पंथ किंवा कुठल्या क्लासचे आहात. ती गोष्ट लक्षात घेणं लोकांनी आणि एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आपण जी पाहिली, की खूप लोकांमध्ये चुकीची माहिती या आजारामध्ये पोहोचल्यामुळे लोकांनी अक्षरशः आजार झालेल्या लोकांना वाळीत टाकणे किंवा त्यांच्याकडे वाईट नजरेने बघणे, अशा काही घटना आपल्यामध्ये घडल्या. किंवा काही डॉक्टरांना सुद्धा लोकांनी बाजूला केलं. हे होणं कामाचं नाहीये, आणि याला रोखण्यासाठी लोकांपर्यंत या आजाराची माहिती पोहोचवणं आणि त्याची काळजी कशी घ्यायची हे कळाल्यानंतर हा आजार या आजाराचा प्रसार कमी करणं हे सोपं आहे. आपण हे पाहतोय की लोक एकीकडे म्हणजे वाळीत टाकण्यासारखे प्रकार घडतायत, नातेसंबंधात दुरावा निर्माण होतोय. हे सगळे जे चित्र आहे, पण ह्याच्या मागे एक प्रमुख कारण जे किंवा कोरोनाची जी म्हणजे कोरोना झाला की मी आता कुठेतरी मरेल किंवा असं, ही जी एक भीती कायम आहे. त्याच वेळी मागच्या काही दिवसात एक सूर जगभरातून लावला जातोय किंवा अनेक संशोधक त्याबद्दल बोलतायत, की कोरोनाची मारक क्षमता जी होती, सेव्हिरिटी जी होती, ती कुठेतरी कमी झाली आहे. आपल्याला काय वाटतंय, खरंच कोरोनाची मारक क्षमता कमी झाली आहे? हं, हं, हं. बरोबर आहे. आता याची भीती तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे आहे. पहिली गोष्ट अशी आहे, की हा आजारच खूप नवीन आहे. म्हणजे आरोग्य व्यवस्थेसाठी आम्ही जे काम करतोय त्यांच्यासाठी पण नवीन आहे आणि एकूण लोकांसाठी पण नवीन आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडी भीती निर्माण होणं साहजिक होतं. परंतु आता जितकी माहिती आपल्या समोर येते आणि ज्या प्रकारचे उपाय इतर देशांनी ज्यांनी यशस्वीरित्या याचं कंट्रोल केलंय ते पाहतो, त्यातून कळतं की भीतीचा आजार नाहीये हा. त्यामध्ये काही सोप्या आणि साधे उपाययोजना तुम्ही केल्या तर याला कंट्रोलमध्ये आणणं अवघड नाहीये, आणि त्याच्याबद्दल आपण बोलूच या. पण जो दुसरा प्रश्न आहे, दुसरा भाग जो तुम्ही म्हणले की या आजाराची मारक क्षमता कमी झाली आहे का? तर तसा सध्या तरी आपल्याकडे एव्हिडन्स किंवा पुरावा नाहीये. माझ्या दृष्टीने किंवा मी जे आता काही वाचन केलं त्यानुसार काय माहिती येते, की या 2.5-3-4 महिन्यामध्ये ज्या देशांनी खूप अग्रेसिव्ह अप्रोच केला, म्हणजे लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचवणं आणि काही बिहेवियरल चेंजेस करणं, म्हणजे लोकांच्या सवयी आहेत त्या बदलणं, याच्यानुसार हा आजार थोडासा फैलावणं कमी झालं असल्यामुळे, त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थेतील लोकांची याबद्दल माहिती जास्त झाल्यामुळे आणि थोडेसे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आपण जे म्हणूया, ते चांगल्या प्रकारे अवलंबल्यामुळे याचं मारक क्षमता कमी झाली असं म्हणू शकू. परंतु त्या विषाणूमध्ये इव्हॉल्युशन झालंय किंवा त्याच्यामध्ये काही बदल झालेत याची माहिती आपल्यापर्यंत पूर्ण प्रमाणात नाहीये आणखी. आपण हे एक पाहायला मिळते आपल्याला. आपण भारतातलं प्रमाण पाहिलं तर 3 दिवसापूर्वी भारतानं ऍक्टिव्ह पेशंटच्या तुलनेत रिकव्हर्ड पेशंटचा जो टप्पा होता तो जास्त झाला, तो टप्पा ओलांडला. पेशंट बरं होण्याचं प्रमाणही भरपूर मोठं आहे. मग खरोखरच धोका जो पहिल्या दिवशी सांगितला होता तेवढा मोठा आहे का धोक्याची पातळी कुठे कमी होती?
लोक बरे होत आहेत यातून ही संख्याकडे बघणं हे खूप चांगलं आहे. यातून आपल्याला दोन गोष्टी कळू शकतील की या आजारामध्ये, आणि आपण पुन्हा बोलूया त्याच्यावर सविस्तर, की 80 ते 90% लोकांना या आजारातून बरं होण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत नाही किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागत नाही. तुमची प्रतिकार शक्तीच याला रोखण्यामध्ये भरपूर कामाला येते. त्यामुळे जे ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह होत आहेत किंवा जे कव्हर होत आहेत, ती चांगली बाब आहे याच्यातून. परंतु या आजाराची इन्फेक्टिव्हिटी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे फक्त पॉझिटिव्ह जे रिकव्हर झालेत लोक त्यांच्याकडे बघून आपण सगळं आता ठीक आहे किंवा या आजाराकडे खूप गंभीरतेने न बघण्याची पण चूक करू नये. या आजाराला दुसऱ्या आजारांबरोबर कम्पेअर करणं थोडंसं अवघड आहे. म्हणजे जे सुरुवातीच्या काळामध्ये आपण फ्लू बरोबर कम्पेअर जे करत होतो, यामध्ये खूप फरक आहे. फ्लूची मारक क्षमता याच्या इतकी नाहीये. फ्लूची इन्फेक्टिव्हिटी म्हणजे ज्या पद्धतीने तो आजार क्विकली पसरतो तसा फ्लू पसरत नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी समजावून घेणं ही पहिली गोष्ट आहे. म्हणजे कुठल्याही आजाराला तुम्ही जितकं जास्त घाबराल तितका तो आजार मोठा वाटतो. जितकं तुम्ही त्याची माहिती योग्य प्रकारे घ्याल तितका तो आजार हँडल करायला किंवा त्याचा प्रसार कमी करण्यासाठी फायदा होईल. या आजाराबद्दल जे आपण बोलतो सातत्यानं, की याचं इन्फेक्शन फार फास्ट होतं, फार लवकर, म्हणजे असं त्याचा रेट जास्त आहे. सर नेमकं रुग्णाच्या संपर्कात किती काळ राहिला, एखाद्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात दुसरा व्यक्ती किती काळ राहिल्यावर ते इन्फेक्शन होतं, असं काही समोर येत आहे? खूप मोठा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण या प्रश्नाच्या उत्तरातूनच त्याचा प्रसार कसा रोखायचा हे लोकांना कळू शकेल. तर आपण जे म्हणाला की इन्फेक्टिव्हिटी जास्त आहे याला किंवा कसं इन्फेक्शन होणार, तर याला म्हणायचं आपण कॉन्टॅक्ट टाइम. म्हणजे एखाद्या रुग्णाला जर आजार झालेला असेल तर त्याच्या सानिध्यात किती वेळ आणि कसे तुम्ही आलात तर तुम्हाला तो आजार होईल. आणि तर याचा चांगल्या प्रकारचं संशोधन हे सिंगापूर आणि साऊथ कोरियामधून आपल्याला बाहेर आलंय, की जे WHO ने वापरलंय किंवा CDC ने अमेरिकेमध्ये वापरलंय. त्याचं डेफिनेशन अशी आहे किंवा त्याची व्याख्या अशी आहे, की जर कोरोना व्हायरसच्या कॉन्टॅक्टमध्ये एखादा व्यक्ती हा 15 मिनिटं किंवा 30 मिनिटाच्या जास्त मध्ये आला आणि तो त्याच्या खूप जवळ आहे, म्हणजे 4 ते 6 फुटापेक्षा तुम्ही त्याच्या जवळ आलेला आहे आणि प्लस तुम्ही दोघांनी पण मास्क नाही वापरले, तर तुमची इन्फेक्टिव्हिटीचे चान्स खूप प्रमाणात वाढतात. 90% म्हणू शकतो आपण. अशा प्रकारे वाढतं. म्हणजे त्यामुळे खूप घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण हा काय हवेतून उडून येत नाही. म्हणजे तुमच्या बाजूच्या घरामध्ये किंवा कॉलनीमध्ये झालाय आणि तुम्ही एकदम घाबरूनच जायला पाहिजे कारण तो उडून तुमच्याकडे येणार आहे, याच्यामुळे इन्फेक्टिव्हिटी होत नाही. आणि ते खूप चांगलं प्रकार आहे. त्याची सुरुवातीला आपल्याला भीती होती. त्यामुळे जर तुम्ही या प्रकारचा कॉन्टॅक्ट टाळला तर तुम्हाला त्याचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप प्रमाणात कमी होतात. दुसरा एक सूर, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सूर आहेत, की जो असिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, त्याच्याकडनं पण इन्फेक्शन होतं का नाही होत? म्हणजे वेगवेगळे सूर लावलेत, की ज्याच्यामध्ये सिम्पटम आहे त्याचं तर ठीक आहे, लगेच इन्फेक्शन होतंय. म्हणजे जसं आपण सांगितलं की 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ असेल तर इन्फेक्शनचे धोका आहे. असिम्प्टोमॅटिक पेशंट पासून असा धोका कितपत आहे? पुन्हा एकदा खूप चांगला प्रश्न, कारण याच्याबद्दल रोज नवीन लिखाण आता केलं जातंय वेगवेगळ्या चांगल्या जर्नल्समधून, मेडिकल जर्नल्समधून. पुन्हा एकदा याची माहिती मिळवणं गरजेचं आहे. जर 100 लोकांमध्ये हा आजार झाला तर आपल्याला माहिती आहे की एक अराउंड 40% लोकांमध्ये याची काहीच लक्षणं दिसत नाही. या आजाराचे 3 प्रकारामध्ये टप्पे किंवा विभागणी लोकांनी केली आहे. म्हणजे काही लोकांमध्ये आजार बिलकुल न दिसणं किंवा लक्षण न दिसणं, ज्याचा शब्द तुम्ही वापरला एसिम्प्टोमॅटिक. काही लोक आहेत की जे प्री सिम्प्टोमॅटिक आहेत, म्हणजे त्यांना काही दिवसांनी महत्वाचे सिम्प्टम सुरू होतील, ताप येणं, खोकला येणं. त्याच्या अगोदर त्यांना थोडे काही सिम्प्टम होऊ शकतात. म्हणजे वासाची शक्ती जाणे किंवा टेस्ट जाणे तोंडाची किंवा थोडी कणकण येणे. तर यामध्ये येतात काही प्री सिम्प्टोमॅटिक पेशंट, म्हणजे जे 15% असू शकतात आणि उरलेले मग 30 पेशंट किंवा 10 ते 15-20% पेशंट हे सिम्प्टोमॅटिक आहेत, ज्यांना सिम्प्टम्स आहेत. तर आतापर्यंत जी माहिती पुढे आली आहे त्यामध्ये सिम्प्टोमॅटिक आणि प्री सिम्प्टोमॅटिक हा जो ग्रुप आहे तो जास्त प्रमाणात इन्फेक्शन दुसऱ्याला देऊ शकतो, अशा प्रकारचा डेटा आहे. एसिम्प्टोमॅटिक लोकांचं प्रमाण खूप कमी आहे दुसऱ्याला इन्फेक्शन देण्याचं, पण त्याचा पूर्ण डेटा आपल्याकडे नाहीये. त्यामुळे सध्या इकडे काय चालू आहे की
प्रत्येकाने असंच वागायचं की आपल्याला करोना आहे, आपण तो दुसऱ्याला देऊ शकतो आणि त्याच्यामुळे ज्या मूलभूत गोष्टी आपण कराव्या लागतील त्या जर आपण केल्या तर पुन्हा त्याचा प्रसार कमी होईल. कारण दुर्दैवाने कसं आहे की तुम्हाला मला लक्षात येणार नाही की आपण एसिम्प्टोमॅटिक आहोत की नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे डॉक्टर्स आहेत यामध्ये काही जणांना हिची लागण झालेली असू शकते, पण जे ते एसिम्प्टोमॅटिक असतील आणि ते घरी गेले तर जे हाय रिस्क पेशंट म्हणतो आपण किंवा वल्नरेबल दुर्बल घटक या आजारासाठी आहेत की वृद्ध आहेत, मुलं आहेत किंवा काही जणांना विशेष आजार आहेत, अशा लोकांच्या सानिध्यात आले तर तुम्ही तो आजार प्रसारित करू शकता. पण जर तुम्ही मूलभूत गोष्टींची काळजी घेतली तर तो रिस्क पण कमी होतो. त्यामुळे आपण खूप कॉम्प्लिकेटेड मध्ये जाण्यापेक्षा कोण सिम्प्टोमॅटिक कोण नाहीये त्यापेक्षा आपण अशा गोष्टींकडे पाहिलं की आपल्या हातात काय आहे या कोरोनाला प्रसार कमी करण्यासाठी, तर तो खूप फायद्याचा ठरेल. सर याचा इम्युनिटीशी कितपत संबंध आहे? म्हणजे इम्युनिटी कशी वाढवायची आणि जर खरोखर माझी इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर माझ्या संपर्कात जरी एखादा पेशंट आला किंवा मी एखाद्या पेशंटच्या संपर्कात आलो तर मला इन्फेक्शन व्हायचा धोका कितपत? खूप चांगला पुन्हा हा प्रश्न आहे. आणि इम्युनिटी आणि किंवा प्रतिकारशक्ती आपण जे मराठीत म्हणतो याबद्दल मी आता खूप वाचतोय, बोललं जातंय त्याच्यामध्ये प्रसार माध्यमातूनही, आणि त्यामध्ये काही गोष्टी लोकांना कळणं हे खूप गरजेचं आहे. प्रतिकारशक्ती म्हणजे आपल्या शरीराची इतर जीवाणू किंवा विषाणूशी लढण्याची जी शक्ती आहे त्याला आपण प्रतिकारशक्ती म्हणू. प्रतिकारशक्ती म्हणजे की तुमच्या शरीरामध्ये काही स्पेसिफिक किंवा काही वेगळ्या अशा पेशी असतात की ज्या शरीराच्या वेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या असतात आणि जेव्हा तुमच्या शरीरावर हल्ला होतो एखाद्या विषाणू आणि जीवाणूचा तेव्हा ते ऍक्टिव्ह होतात. म्हणजे त्या सुप्त परिस्थितीमध्ये असतात आधी आणि जेव्हा तुमच्यावर अटॅक होतो तेव्हाच ते ऍक्टिव्ह होतात आणि त्या इन्फेक्शनशी फाईट करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जो आपण सारखा शब्द वापरतो की मला प्रतिकारशक्ती वाढवायची आहे किंवा ऍक्टिव्ह ठेवायची, याची गरज नसते तुम्हाला. तुम्हाला प्रतिकारशक्ती चांगली ठेवणं हे महत्वाचं आहे. आणि याच्याबद्दल खूप सारं लिखाण, खूप सारं मेडिकल फील्डमध्ये रिसर्च झालेला आहे, त्याच्यामध्ये एव्हिडन्स आलेला आहे. लोकांनी विनाकारण घाबरून जाण्यात आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळे खर्चिक किंवा दुसरे जे उपाय ज्यांच्याकडे सायंटिफिक एव्हिडन्स नाही आपल्याकडे किंवा वैज्ञानिक आधार आपण ज्याला म्हणू, तो जर नसेल तर त्याच्या मागे धावण्यात गरज नाही. प्रतिकारशक्ती मी जे शब्द वापरला की या पेशी ज्या असतात त्या पेशींकडे तुम्ही जर नीट नजर टाकली तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी, तर या पेशींचे बिल्डिंग ब्लॉक म्हणजे आणि जे तयारी झालेले असतात ते म्हणजे प्रथिनं आणि काही व्हिटॅमिन्स किंवा जीवनसत्व यांची गरज लागते तुम्हाला. याच्यामध्ये 4 गोष्टींची खूप गरज आहे या पेशी नीट ठेवण्यासाठी. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे झोप. झोपेचं महत्व आपल्याकडे खूप बोललं जात नाही, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही की ती किती महत्वाची गोष्ट आहे. एक उदाहरण तुम्हाला देण्यासाठी या प्रतिकारशक्तीबाबत मी सांगतो की काही काळापूर्वी एक स्टडी झाली होती की 300 लोकांना हेपेटायटिस ए चं व्हॅक्सिन दिलं, म्हणजे लस दिली त्याची. त्यातल्या 150 लोकांना ज्या दिवशी व्हॅक्सिन दिलं त्या दिवशी त्यांनी त्या रात्री 8 ते 10 तासाची खूप शांत झोप त्यांना लागावी आणि त्यांनी घेतली. इतर 150 लोकांना कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांनी जागं ठेवलं, त्यांना झोपू दिलं नाही बिलकुल. 30 दिवसानंतर या लोकांचे जेव्हा रक्ताचे नमुने तुम्ही तपासले गेले तेव्हा असं आढळलं की ज्या लोकांनी चांगली झोप घेतली होती त्यांच्या रक्तामध्ये 30% जास्त त्या हेपॅटायटिस एच्या विरुद्ध काम करण्यासाठी अँटीबॉडी तयार झाल्या होत्या ज्या लोकांनी झोप नाही घेतली. आणि अशा प्रकारचे असंख्य रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत. त्यामुळे झोप ही खूप आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा इतक्या धकाधकीच्या परिस्थितीमध्ये अवघड आहे, परंतु झोपेवर कॉन्सन्ट्रेशन करणं हे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रथिनांचं प्रमाण वाढवणं तुमच्या जेवणामध्ये, आणि ते खूप सोपं आहे. जे लोक कडधान्य किंवा डाळी खातात त्यांना मुबलक प्रमाणामध्ये प्रथिन मिळतं. जे लोक अंडी मांस खातात ते त्यातून मिळवू शकतात किंवा कॉम्बिनेशनही फायद्याचं आहे. दुग्धजन्य पदार्थातून तुम्हाला प्रथिनं कामापुरती मिळू शकतात. जीवनसत्वासाठी तुम्हाला वेगवेगळ्या गोळ्या, औषधं किंवा टॅबलेटच घेण्याची गरज नाहीये, कारण याची प्रमाण तुमच्या शरीराला खूप थोडं लागतं. त्यामुळे जर तुम्ही जे सीझनल किंवा त्या काळामध्ये मिळणारे फळं किंवा पालेभाज्या याचं 2 ते 4 वेळेला दिवसातून सेवन केलं तर
तर तुम्हाला कामापुरते जीवनसत्व मिळू शकतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे व्यायाम करणे. मग तो कुठल्याही प्रकारचा करा. म्हणजे आपल्याकडे पुन्हा तेच होतं, ॲडव्हर्टाइजमेंट खूप झाल्यामुळं अमुक प्रकारचाच प्राणायाम चांगला आहे, तमुक प्रकारचाच व्यायाम चांगला आहे, याला कुठलाही आधार नाहीये. सायंटिफिक आधार खूप आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा, परंतु नियमित प्रमाणात आणि कन्सिस्टंटली व्यायाम केला 20 ते 30 मिनिटं दिवसातून आणि 150 मिनिटं एका आठवड्यामध्ये, मग तुम्ही जॉगिंग करा, वॉकिंग करा, स्विमिंग करा, कुठलाही तुम्हाला व्यायाम करायचे, योगा करा. परंतु या 4 गोष्टी जर आपण केल्या की ज्या सोप्या आहेत, मी जसं सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे साधे आणि सोपा कुठलाही उपाय करणं हा दीर्घकालीन तुम्हाला करण्यासाठी पण सोपा आहे आणि त्याचे फायदे पण जास्त आहेत. सर, आपण आता म्हणजे मी ह्याच्यामध्ये प्रतिकारशक्तीचा जो काही रोल आहे तो आपण बोललो, आपण त्याच्यावर चर्चा केली आहे. रुग्णाच्या इन्फेक्शन संदर्भात आपण चर्चा केली आहे. पण सातत्याने एक जाणवतं की एखाद्या भागात 2-3 पेशंट अचानक पॉझिटिव्ह सापडले, म्हणजे मी बीड जिल्ह्याचा अनुभव घेतो की लगेच सोशल मीडियामधून अनेक ठिकाणी आपण व्यक्त व्हायला सुरुवात होतो की नाही आता पुन्हा सगळं लॉकडाऊन केलं पाहिजे. कारण एक भीती जी आहे, ही भीती कायम घरात मनात घर करून बसलेली आहे. तर बरोबर. आपला जो कोरोनाचा हा लढा आहे, नेमका किती दिवस चालेल आजही काही सांगता येत नाही. आता आपण त्यावर एक्सपर्ट आपण सांगाल. तर या भीतीतून बाहेर कसं पडायचं आणि घरात किती काळ बसायचं? काय नेमकं याचं रिलेशन आपण कसं लावतो? नाही, खूप बरोबर आहे. आणि याच्या भीतीचं पुन्हा तेच कारण असं आहे की आणखीही 3 महिने झाले तरी मला वाटतं लोकांपर्यंत त्याची खरी माहिती पोहोचणं खूप गरजेचं आहे. जितकी जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचेल की हा अमुक आजार कशामुळे होतो, हे कळालं आपल्याला नंतर, की मग ते नाही केलं तर आजार नाही होणार हे साहजिक आहे. त्यामुळे आजार कसा प्रसार होतो हे कळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता कोरोना हा एक विषाणूचा आजार आहे. आता पुन्हा सोशल मीडियातून खूप अवघड माहिती कंट्रोल करणं खूप अवघड आहे. म्हणजे कालच मी वाचत होतो, एकाने मला मेसेज फॉरवर्ड केला की WHO आता असं सांगतंय की हा व्हायरस नसून बॅक्टेरिया आहे. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याकडे बाहेर येणे खूप धोकादायक आहे, जी की चूक आहे. त्यामुळे पहिली गोष्ट लोकांनी अशी घ्यावी की तुम्ही जर एखादी माहिती वाचली मीडियावर किंवा सोशल मीडियावर, तर त्याची माहिती घ्या की चूक आहे का बरोबर आहे. मग आपल्याकडे खूप चांगले डॉक्टर्स आहेत देशामध्ये. तुम्ही खूप लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता आणि त्यांना विचारू शकता की हे खरं आहे की खोटं आहे, की किंवा त्याच्यावर अवलंबून राहण्याच्या ऐवजी. आता कोरोना हा एक व्हायरस आहे किंवा विषाणू आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्याचा बॅक्टेरिया नसल्यामुळे अँटिबायोटिकचा त्याच्याशी अर्थार्थी संबंध नाहीये. दुसरी गोष्ट, या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून हा श्वसनाच्या मार्फत जे उडतात तुषार त्यामुळे होतो. म्हणजे तुम्ही बोलताना, तुम्ही खोकताना, शिंकताना यातून जे तुषार उडतात, ते दुसऱ्या लोकाच्या अंगावर गेल्यानंतर किंवा त्याने श्वासातून ते इन्हेल केल्यानंतर तो आजार होतो. आता यामध्ये छोट्या आकाराचे तुषार असतात आणि मोठ्या आकाराचे तुषार असतात. जितका मोठा आकार तुषाराचा तितके व्हायरस जास्त. त्यामुळे हा प्रसार फक्त त्यामार्फत होतो. आणि जर एखादा खोकला आणि माणूस खोकला आणि तो एखाद्या सरफेसवर किंवा एका पृष्ठभागावर पडला आणि तिथे तुमचा टच झाला आणि नंतर तोच हात तुमच्या नाकाला, तोंडाला, डोळ्याला झाला, तर मग प्रादुर्भाव होऊ शकतो. असे 2 प्रकार आहेत. त्यामुळे खूप घाबरून जाण्यासारखं यात काही नाहीये, की तुम्ही दुरून एखाद्याला पाहिलं आणि त्याच्याकडून तुम्हाला आजार होणार आहे असं नाहीये. त्यामुळे लोकांना विनाकारण वाळीत टाकून आणि वाईट दृष्टीने बघण्यात आपण टाळणं खूप गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हा काही खाण्यातून किंवा त्या अशा गोष्टींमधून आजार वाढत नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल खूप भीती बाळगण्यात अर्थ नाहीये. मला असे काही रिपोर्ट आणि मेसेजेस आले, की लोकं चक्क डेटॉल किंवा साबणाच्या पाण्याने त्यांचे फळं, भाज्या धुत आहेत आणि ते चुकीचं आहे. सोप्या गोष्टी कोमट पाण्यामध्ये तुम्ही फळं, भाज्या 10-15 मिनिटं भिजवून ठेवल्या, नीट खळखळत्या पाण्यामध्ये धुतल्या आणि आपण गरम जेवण असंही जेवतोच. याच्याने कुठलेही बॅक्टेरिया, व्हायरस मरून जातात. त्यामुळे त्याची भीती बाळगण्याची गरज नाही. ही पहिली गोष्ट. दुसरं असं की हा आजार कमी करण्यासाठी म्हणून काही सिंपल उपाय आहेत आणि एक 1200 BC मध्ये म्हणजे खूप जुन्या काळी एक छोटासा निबंध लिहिला गेला होता. त्याला ओकम्स रेझर नावाचा निबंध म्हणतात लॅटिन भाषेमध्ये. त्याचा अर्थ इंग्लिशमध्ये असा आहे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग प्रिन्सिपल्स. म्हणजे कुठल्याही एखाद्या मोठ्या समस्येशी लढताना आपण जेव्हा त्याच्यावर उपाय शोधू, तर त्यामध्ये एक वाक्य असं आहे की द सिम्पलेस्ट सोल्युशन टू अ प्रॉब्लेम
इज युजली द करेक्ट वन. म्हणजे जे सोपे उपाय ते मोठ्या प्रमाणात कामाला येतातच. दुर्दैवाने या आजारावर सध्या लस नाहीये किंवा त्याच्या विरुद्ध काम करण्यासाठी एखादं मेडिसिन पण नाहीये. त्यामुळे आपल्याला या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल की कुठले उपाय कामी आहेत. एक आपल्यासाठी चांगली जमेची बाजू काय आहे की जर तुम्ही अशा देशांकडे बघितलं म्हणजे ज्यांनी कंट्रोल केलेलं आहे कोरोना व्हायरस, न्यूझीलंड असेल, तायवान असेल, साऊथ कोरियामध्ये खूप भागांमध्ये असेल, यांच्याकडे बघितलं तर त्यांनी काही सोपे उपाय केले होते, परंतु ते सगळ्या समाजाने त्याला ऍक्सेप्ट केलं होतं आणि अवलंबलं होतं. त्यामुळे आता लढाई फक्त लॉकडाऊन करणं आणि प्रशासकीय लेव्हलची राहिलेली नाहीये. ही लढाई आता प्रत्येक माणसाने आपल्या घरामध्ये रस्त्यावर लढण्याची गरज आहे आणि ती खूप सोप्या प्रमाणात आहे. आता आपल्याला जर कळालं, आता मी तुम्हाला काही मुद्दे सांगतो की काय गोष्टी आपण करू शकू ज्यांनी ह्याचा प्रसार कमी करता येईल. आणि मी तुम्हाला मेडिसिन मध्ये कुठलीही गोष्ट खूप खात्रीशीर म्हणता येत नसते, पण 80 ते 90% याच्यावर कंट्रोल करण्यासाठी काही 4-5 गोष्टी आपण केल्या तर आपण ते खूप आरामात करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे याबद्दल पॅनिक न होता याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करणे. आणि तुम्ही जसं हा प्रयोग करताय तो खूप स्तुत्य आहे की ज्या लोकांना याची माहिती आहे त्या लोकांना तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांच्याकडून या आजाराबद्दल माहिती घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की लॉकडाऊन हे आता संपलेलं आहे आणि संपवावंच लागेल आणि ते टप्प्याटप्प्याने ओपन करणं गरजेचं आहे. त्यामुळे फक्त जिथे आपल्या देशाकडे तुम्ही जर नीट पाहिलं चित्र, तर आपल्या देशातील कोरोना व्हायरसचे 80 ते 90% केसेस हे खूप कमी भागामध्ये आहेत. म्हणजे मोठे शहर मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली अशा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात संख्या आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण देशाला वेठीस धरण्यात अर्थ पण नाही आणि त्याचा फायदा पण आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे जे कंटेनमेंट झोन आहेत, आयसोलेशन क्वारंटीन झोन आहेत, याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळं आता यात मी इथलं उदाहरण तुम्हाला देतो. जेव्हा इथं उद्रेक वाढला होता, माझ्या शहरामध्ये जेव्हा केसेस खूप मोठ्या प्रमाणात होत होत्या, इथे सुद्धा खूप लोक होमलेस आहेत, गरीब आहेत. आता जेव्हा आपण आयसोलेशन म्हणतो त्याचा आपण बारकाईने विचार करण्याची गरज आहे. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्याकडे जिथं रूम आहेत, 3-4 रूम आहेत, 2च घरात लोक राहतात, तिथे एका माणसाने एका रूम मध्ये आयसोलेट होणं शक्य आहे. पण आपल्याकडे खूप सारे लोक असे आहेत की जे 10 लोक एका 2 रूमच्या घरामध्ये राहतात. त्यांनी आयसोलेट होणं हे शक्य नाहीये. मग अशा वेळेला अशा लोकांना आयसोलेट करण्यासाठी गव्हर्नमेंट पातळीवर किंवा सरकारी किंवा स्वयंसेवी पातळीवर आपल्याला काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे. इथे जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात केसेस सुरू झाल्या होत्या तेव्हा इथे एक फुटबॉलचं जे स्टेडियम आहे तिथं 8 दिवसामध्ये गव्हर्नमेंटनी 900 बेडची आणि त्याच्यामध्ये कर्टन टाकून त्यांनी सोय केलेली होती की जे अशा प्रकारचे असतील ज्यांना आयसोलेट होता येत नाही आपल्या घरामध्ये, त्या लोकांना तिथे आणले आणि त्यांना 14 दिवसाचं ते आयसोलेट करून जेव्हा ते बरे होतील तेव्हा घरी गेले. अशा प्रकारच्या काही उपाययोजना आपल्याला करता शक्य आहे का हे पाहावं लागेल आणि काही ठिकाणी ते केले गेल्या. शाळा, कॉलेजेस यांना तयारी करणं गरजेचं आहे, ते आपण करू शकतो. आणि कंटेनमेंट झोन मी पहिल्यांदा म्हणल्यासारखं की तेवढ्याच जागी जिथे खूप मोठ्या प्रमाणात केसेस जाणवत आहेत त्यांना तुम्ही म्हणजे एखादी कॉलनी असेल त्या कॉलनीला तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती द्या की तुमच्या तिथे केसेस आहेत आणि आपण ही कॉलनी बंद करूयात, त्यांची आवक जावक त्यातून होणं हे कमी करूयात. परंतु त्याचबरोबर त्यांना अन्नधान्य भेटेल, त्यांना फळभाज्या भेटतील याची पण सोय करणं गरजेचं आहे. कारण आपण खूप बघितलं की लोक पळून जात आहेत, इव्हन हॉस्पिटलमधून लोक पळून गेले. जर त्यांना ऑलरेडी चांगली माहिती दिली, त्यांना म्हणजे मिनिमम सुखसोयी दिली, सुखसोयीची गरज नाहीये पण किमान अन्नधान्य पाणी पुरवलं तर ती लोक मला वाटतं की पाळू शकतील काही गोष्टी. तर याकडे आता लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कंटेनमेंट, आयसोलेशन, क्वारंटीनकडे जास्त लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पूर्ण शहराला वेठीस धरून चालणार नाही. त्याच प्रकारे आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग हे खूप महत्वाचं आहे. मी ज्या प्रकारे सांगितलं की तुम्ही जेव्हा खोकता तेव्हा हे जे तुषार असतात ते आणि याच्या लॅबमध्ये हे दाखवलेलं आहे, मी तुम्हाला व्हिडिओ नंतर पाठवू शकतो, जे लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवा, की जेव्हा आपण खोकतो तेव्हा त्याचा प्रसार जास्तीत जास्त 4 ते 6 फुटापर्यंत होतो. म्हणजे जर तुम्ही माझ्यापेक्षा 4 ते 6 फुटापर्यंत उभे राहाल तर तुमचा प्रादुर्भाव ऑलरेडी खूप कमी प्रमाणात झालेला आहे. तुम्हाला त्याचा संसर्ग होण्याची शक्यताच खूप कमी होते. त्यामुळे ते पाळू शकतो आपण. आपल्याला घरातच भिवून बसण्याची गरज नाही.
परंतु हे जर लोकांनी कटाक्षाने पाळलं तरच याचा फायदा होईल. जर बाहेर पडले आणि हे नाही पाळलं तर अवघड आहे. तर याच्या मग आपल्याला मोठ्या प्रमाणात विचार करावा लागेल की दुकानांमध्ये हे कसं अंमलात आणणार आहेत आपण, ऑफिसेसमध्ये कसं अंमलात आणणार आहेत. मग समजा दुकानामध्ये एकाच वेळेला 10 जणांनी गर्दी करण्याऐवजी 4 लोकांनाच एका वेळेला पाठवा. त्यांनी दूर दूर उभा राहा. किंवा काही ठिकाणी आपण ऑलरेडी पाहतोय की दुकानदाराच्या कॅशियरमध्ये आणि जिथे तुमचा ग्राहक उभा राहतो त्याच्यामध्ये पार्टिशन उभं करू शकता, जेणेकरून डिरेक्टली त्यांचा कॉन्टॅक्ट नाही येणार. एकदम क्लोज स्पेसेसमध्ये आता जाण्याचं टाळावं, जिथं म्हणजे एखाद्या बँकेमध्ये 100 लोक एकत्र येण्याने प्रादुर्भाव खूप लवकर होईल. तर एका वेळेला 10-15 जण जावं, खिडक्या उघड्या ठेवाव्यात ज्याने हवा खेळती राहील. मला ह्याची पण जाणीव आहे की लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही गोष्टी स्लो होतील, पण आता आपल्याला अशी वेळ आली की आपण काय चूज करणार आहे. मग अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय जर केले तर ते कामाला येतील. त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा आणि खूप साऱ्या पुराव्यांनी दाखवून दिलेला उपाय म्हणजे मास्क वापरणं. मास्क वापरणं हे खूप आणि अत्यंत गरजेचं आहे. पण याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. मास्कचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे फिजिशियन्स किंवा सर्जिकल मास्क हे वेगळं झालं किंवा N95 मास्क वेगळं झालं. N95 मास्क हे त्या लोकांची गरजेचे की जे खूप क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आहेत, म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस किंवा इतर जे लोक करोना व्हायरसच्या पेशंटची काळजी घेत आहेत त्यांनी वापरणं वेगळं. सामान्य लोकांनी 2-3 लेयर असलेलं साधं कपड्याचं मास्क वापरलं तरी पण ठीक आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की जो माणूस मास्क वापरतो त्याला त्याचा खूप फायदा नाहीये. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो की हा मास्क माझ्याकडे आहे आणि मी मास्क वापरला, तर इकडे ओपनिंग आहे, बाजूनी ओपनिंग आहे, त्यामुळे समोर जर माझ्या कोणी खोकलं तर तो इकडून आणि तिकडून व्हायरस जाणारच आहे. परंतु या मास्कचा फायदा तुमच्यासाठी खूप आहे, म्हणजे पुढच्या व्यक्तीसाठी. म्हणजे मी जर खोकलो तर माझ्याकडे जर 100 व्हायरस बाहेर पडणार असतील, विषाणू बाहेर पडणार असतील, तर मी मास्क वापरला तर फक्त 10च व्हायरस बाहेर पडणार आहे आणि त्यामुळे त्याचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे इंग्लिशमध्ये म्हण आहे की आय प्रोटेक्ट यू अँड यू प्रोटेक्ट मी. म्हणजे तुम्ही जर मास्क वापरला तर तुम्ही तुमच्या घरच्यांना किंवा बाहेरच्यांना प्रोटेक्ट कराल. मी जर मास्क वापरला तर मी बाकीच्यांना प्रोटेक्ट करेल. आणि म्हणून जितक्या जास्त प्रमाणात लोक मास्क वापरतील तितका लवकर हा व्हायरस आपल्याकडून निघून जाईल, कारण त्याचा प्रसार तितक्यापर्यंत जाणार नाही. आणि शेवटची गोष्ट जी खूप प्रकारे बोलली जाते ती म्हणजे हँडवॉश. त्याबद्दल मी खूप सांगण्यात अर्थ नाही, कारण त्याबद्दल खूप बोललं जातंय. परंतु एवढंच सांगेल की खूप सॅनिटायझर आणि वगैरे असण्याचीच गरज नाहीये. तुम्ही जर प्रॉपरली हात धुतला साबणीने 2, 3, 4 वेळेला आणि शक्यतो प्रत्येक वेळेला जेव्हा तुम्ही बाहेरून येणार तेव्हा ते खूप फायद्याचं होईल. एक शेवटची गोष्ट मी सांगू इच्छितो पुन्हा मास्क बद्दल. मी खूप बघतो की आपण काय करतो की मास्क लावल्यानंतर जेव्हा लोक एकत्र भेटतात तेव्हा ते तोंडावरून खाली करतात, मग थोडा वेळ बोलतात किंवा एकत्र बसले असताना चहासाठी असं करतात, पुन्हा वर घेतात. याचा काहीही फायदा नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही इथं पकडताय मास्क आणि खाली वर करताय तर पुन्हा तुम्ही त्याला कंटॅमिनेट करणार. त्यापेक्षा तुम्ही फक्त मास्कला बाजूनी काढून ठेवणे आणि मग त्याचं हँडवॉश नंतर वापर करणे, या मूलभूत गोष्टी आणि हे सोप्या गोष्टी आहेत शिकण्यासाठी आणि प्रत्येकाला करण्यासाठी. आणि एवढ्याच 5 गोष्टी न्यूझीलंड म्हणा किंवा तायवान म्हणा या देशांनी केल्यात. त्यांच्याकडे पण लस नाहीये, त्यांच्याकडे सुद्धा गोळ्या नाही, औषधं नाहीये. आणि जर त्यांनी केलंय तर आपणही हे करू शकतो. आपण मास्क बद्दल बऱ्यापैकी माहिती दिली आणि मास्कवर आपला भरही आहे. आता हे सगळं करताना दोन्ही व्यक्तींनी समोरासमोर मास्क लावून बसणं खरोखर गरजेचं आहे का? एखाद्या व्यक्तीला जर मास्क असेल तर दुसरे नाही वापरला तर प्रोटेक्ट होऊ शकतो? नाही. आणि तिथेच थोडंसं गरजेचं आहे लोकांना समजणं की प्रत्येकाने मास्क वापरणं त्यामुळे गरजेचं आहे. कारण जर तुम्ही मास्क नाही वापरला परंतु तुम्हाला जर तुमच्यामध्ये करोना व्हायरस आहे तर तुम्ही तुम्ही बोलण्यातून किंवा थुंकण्यातून तो व्हायरस उडाला तर तो व्हायरस माझ्यावर करणारच आहे, म्हणजे माझ्यावर आघात करणारच आहे. कारण मी जसं बोललो की मी जर मास्क वापरला तर इकडून ओपनिंग आहे, बाजूनी ओपनिंग आहेच आहे, त्यामुळे 50% व्हायरस माझ्यात येणारच आहे. त्यामुळे दोघांनी वापरणं तितकं गरजेचं आहे.
परंतु त्याच उदाहरणामध्ये जर तुम्ही वापरला असता व्हायरस, तर 100 व्हायरसच्या ऐवजी 10 व्हायरस बाहेर आले असते आणि मग माझा व्हायरस 10 व्हायरसला रोखू शकतो, पण 100 व्हायरसला रोखण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे दोघांनी व्हायरस वापरणं हे खूप गरजेचं आहे. याचं आपण अॅनॉलॉजी म्हणून व्हॅक्सिनकडे बघू शकतो. म्हणजे आपण जेव्हा व्हॅक्सिन घेतो, तुम्ही पहा, जर खरा डेटा बघितला तर काही 100% मुलं व्हॅक्सिन होत नाहीत आपल्याकडे. परंतु जी इम्युनिटी सगळ्या समाजाला पोहोचण्यासाठी 70% लोकांनी जरी व्हॅक्सिन घेतलं, तर त्याची हर्ड इम्युनिटी तयार होते हे आपल्याला माहिती आहे. त्याच प्रकारे 60 ते 70, 80% लोकांनी जर मास्क वापरला, तर या आजार आपण खूप लवकर देशातून घालवू शकतो. मी थोडा आपला मास्क वर पुन्हा वेळ घेतोय. शुअर. हे जो मास्क वापरण्याचा आहे, मग तो घरात पण आता म्हणजे घरात बसल्यानंतर सर्व सदस्यांनी मास्क घालून बसायचं का? तिथं म्हणजे एक्सेप्शन कुठे ठेवता येतं? बरोबर आहे. एवढं आपल्या लक्षात आलं की एकदम म्हणजे तुम्ही घरामध्ये मास्क वापरण्याची खूप गरज नाही, अनलेस की तुम्हाला खोकला येतोय किंवा तुम्हाला काही जर इतर लक्षणं दिसत असतील तर मग वापरा. परंतु घरातले जे 4 लोक आहेत की ज्यांच्या सानिध्यात तुम्ही सारखे, तर मास्क वापरण्याची गरज नाही. परंतु जर एखादा घरातला माणूस सारखं बाहेर जाण्याची त्याला गरज आहे आणि त्याला अपेक्षित आहे की मी अशा लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकेल कदाचित, तर त्यांनी वापरण्याचा विचार करावा. आता ही गोष्ट थोडी येस किंवा नो मध्ये आन्सर देणं खूप अवघड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल डॉक्टर बिचारे जे सारखं काम करतायत, त्यांनी काय करायचं घरी आल्यानंतर? त्यांनी सारखं मास्क वापरायचा का? तर सध्या तरी त्याची गरज नाहीये असं दिसतंय. जर तुम्ही हात नीट सॅनिटाईज केले, हात वॉश केला, थोडा दूर अंतर ठेवलं, इव्हन घरामध्ये काळापुरतं, म्हणजे तुम्हाला सारखंच एकत्र जेवताना ठीक आहे, तुम्ही थोडं जवळ बसू शकता, पण जितकं शक्य आहे तितकं कॉन्टॅक्ट टाळा, तर मग गरज नाही. परंतु जेव्हा तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाता, तेव्हा मी म्हणेल ॲब्सोल्युटली की खूप गरजेचं आहे की तुम्ही मास्क वापरावं. पण घरी नाही वापरला तरी चालेल. पुन्हा याच्यामध्ये दुसरा प्रश्न खूप येत आहेत की याच्यामुळे मी कार्बन डायऑक्साईड मग इनहेल करतोय का? त्याच्यामुळे दुसरे आजार उद्भवणार आहेत का? तर तसं काही नाहीये. मास्क हे तुम्ही गॅसेस त्याच्यातून पुन्हा इनहेल करत नाहीत. त्यामुळे तुम्ही जे श्वास, तुम्हाला ऑक्सिजन तेवढ्याच प्रमाणात मिळणार आहे आणि त्याच प्रमाणात तुम्ही कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणार आहे. एक खूप कमी टक्के पेशंट ज्यांना दम्याचा आजार आहे, ज्याचे जास्त आहेत, त्यांना थोडासा त्रास होऊ शकेल आणि त्यांना आपण अलिप्त ठेवलं तर चालेल. पण इतर जे 95-99% पॉप्युलेशन आहे, त्यांना हे आजार नाहीयेत आणि त्यांनी त्यामुळे जर वापर केला, तर याचा खूप मोठा प्रभाव आपल्याला दिसेल येत्या काळामध्ये. धन्यवाद अभिजितजी. अत्यंत चांगली माहिती आपण प्रजापत्रच्या माध्यमातून सर्वांसाठी शेअर केली आहे. की हा लढा किती दिवस असेल, किती काळ असेल, ते आज कोणीच सांगू शकत नाही. या लढ्याला घाबरून किंवा कोरोनाला घाबरून घरातही बसता येणार नाही. अशा वेळी सुरक्षितरित्या कसं जगायचं, सुरक्षित आपले व्यवहार कसे पार पाडायचे, हे सर्व प्रजापत्रच्या दर्शकांसाठी, प्रजापत्रच्या वाचकांसाठी सांगितलंय. पुन्हा एकदा आपलं आभार प्रजापत्र परिवाराकडून. धन्यवाद. धन्यवाद.